हॅलो. तर आज माझे इंस्टाग्रामचे 25K फॉलोअर्स कंप्लीट झालेत. म्हणजे काल झालेत तसं म्हणायला गेलं तर. पण रात्री कुठे तयारी करायची ना, रात्री 11 वाजता झाले. आणि तिथून पुढं मग आम्ही नॉर्मल सेलिब्रेशन केलं. पण आज म्हटलं छान केक वगैरे कापावा मस्त आणि छान सेलिब्रेशन करावं, आणि त्यासाठी मी रेडी झाले आणि अशी तयार झाली मी. हा असा ड्रेस आहे आणि छान अशी रेडी झाली. स्वामींचं पहिलं दर्शन घेतलं. आणि कुठंही जायचं असेल, कुठलंही फंक्शन असेल, तर माझी सगळी तयारी माझी लेक करत असते. तिचं वय जास्त नाही, ती आत्ताशी 8वीला आहे, तरीसुद्धा आहे ना माझी चिऊ माझी सगळी काळजी घेत असते. प्रत्येक वेळेस मला छान हेअरस्टाईल, छान ड्रेस वगैरे कुठला घालायचा, काय करायचं हे सगळं तीच सांगत असते. आणि मेकअपसुद्धा माझा तीच करत असते. आणि खरंच मी देवाचं ह्या बाबतीत खरंच मनापासून आभार मानते की मला एवढी गोड लेक दिली. आणि काल ना असाच विषय झाला की मला असं वाईट वाटत होतं की मी तिला म्हटलं की बघ ना, म्हटलं सगळ्यांना मैत्रिणी असतात पण मला मैत्रीण नाही आहे, मैत्रिणीच्या बाबतीत मी कमनशिबी आहे. तर मला म्हणाली की मग मी कोण आहे म्हणजे. आणि खरंच ती माझ्यासाठी ना माझी मैत्रीण, माझी मुलगी, माझी जाऊ, माझी बहीण सगळे काही तीच आहे. कारण प्रत्येक गोष्टीत ना तर ती माझ्या एकदम बरोबर असते, एकदम पुढं असते, प्रत्येक गोष्टीत माझ्या सोबत असते. सगळं आवरल्यानंतर पहिल्यांदा स्वामींना नमस्कार केला, स्वामींचा आशीर्वाद घेतला. कारण माझ्या आयुष्यात जे काही सगळं छान चालले ते फक्त स्वामींमुळेच चाललेले. श्री स्वामी समर्थ. आज सेलिब्रेशनसाठी कारभारी गेलेत केक आणण्यासाठी. आणि जर आज लवकर नाही आले, दरवेळेस ते ना 10, 11, 12 वाजवतात. आणि मी सकाळी सांगितलेलं की जरा लवकर या, जरा लवकर या. तर हो हो बोललेत, अजून आले नाहीत. आणि मी त्यांची वाट बघते, सगळे पोरं पण वाट बघतायत, पण अजून काय आलेले नाही आहेत. आणि हो, इंस्टाग्रामला मला फॉलो नक्की करा. वैशाली सागर फडतरे हे नाव आहे. आणि इथंसुद्धा जे बघतायत ना त्यांनी व्हिडिओ माझ्या ज्या शूटच्या वगैरे आहेत त्या नक्की बघा. यूट्यूबवरती सुद्धा माझं काम चालू राहणार आहे आता इथनं पुढं. त्याच्यामुळं यूट्यूबला सुद्धा भरपूर सपोर्ट करा. आणि आम्ही आमच्या कारभाऱ्यांची वाट बघतोय. बराच वेळ झाला आणि बाळ माझ्या मागं फिरते. आणि इथं बघा ना असं चांदणं कसलं छान, चांदणं नाही फुलांचं चांदणं पडलं इथल्या साईडला असं छान असं चांदणं पडलेलं आहे सगळं ह्या साईडला. म्हणजे फुलांचं चांदणं पडतं आमच्या इथं, असं पारिजातकाची फुलं वगैरे पडलेली असतात. बाळा पप्पा येतील ना, पप्पा येतील ना, नाही आलं तर त्यांचं काय खरं नाही आज. वाट बघून बघून ना माझी पार हालत बेकार झाली की कधी यायच्यात कधी येतात. आणि कारभारी ना माझे असेच करतात नेहमी, कार्यक्रमाच्या दिवशी ना दरवेळेस उशीर करतात, सगळ्यात शेवट तेच येत असतात. आणि मला ना रागाचा पारालाही चढलेला. पण ज्यावेळेस मला कारभाऱ्यांनी बघितलं माझ्याकडे, त्यांनी स्माईल दिली ना, त्याच वेळेस माझा राग निघून गेला. दिसतंय का खरं चेंज करून घ्या. भाऊजी गेला बाजूला. कसलं वारी काय काढलाय. चला अगं लाईक हे पण थँक्यू ऑल. वाव चल मी फोडतो तुम्हाला किती वेळ. ए ताडे हे आहे ना वैशाली फडतरे आहे ना हो म्हणायला डबल. हातात धरायचं असतं ना, फोटो काढायचा असतो व्हिडिओ. आणि हा सुंदर असा केक मला तेज हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांचं केक हार्ट्स म्हणून बाजार तळामध्ये खंडाळामध्ये शॉप आहे, तिथून हा रिसिव्ह झालेला. म्हणजे मी आणलेला तिथून. आणि खरंच हा केक खूप सुंदर होता, टेस्टी होता. आणि मी त्यांना डिझाईन दिलेली बनवायला, तर त्यांनी एवढ्या लवकर बनवला ना खरंच. आणि कारभाऱ्यांनी सुद्धा सेलिब्रेशनची तयारी केली, स्वतःहून सगळं करत होते. नवरा जर असा सपोर्टला असेल ना तर कुठली सुद्धा गोष्ट करायला आहे ना बायकोला छान वाटतं. आणि एक सपोर्टिव्ह नवरा जर असेल तर कुठलीही स्त्री एकदम
यश गाठतेच, यशाचं शिखर गाठतेच. आणि सोबत ना माझ्या आहो नेहमी असतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतातच. आणि खरंच मी लय नशिबवान आहे की मला असा छान सपोर्टिव्ह नवरा भेटला आहे. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट माझी ऐकत असतात. आता लव्ह मॅरेज आहे म्हटल्यानंतर एवढं तर होणारच ना, ऐकणारच ना सगळं. हॅपी बर्थडे नाही. काहीच नाही. Anniversary ना, happy 25K. हॅपी 25K. तुम्ही हे करा. धरा. बघा, मिळतं असं केक. मिळती केक आहे. धर बच्चू. आम्हाला चालायचं तुम्हाला. धरा. धर दाद्या. धर ना. ओय, हे ह्याचंच आहे का क्रीमचं? हे फॉलोअर्ससाठी थँक्यू. तुमच्यामुळे आज आमच्या घरात आनंदाचा दिवस आलाय, त्याच्यामुळे मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. हे करा ना. हे चला चला बस. असं बस. आता स्काय शॉटचं हे करायचं ना. धरा ना. हे करा की खायचंय ते. पण काकी असते बरं का. या की बस झालं भाऊजी. या तुम्ही पण. केक कटिंग झालेला आहे आणि इथं सगळ्यांची केक खाण्यासाठी गर्दी लागली. दादा ये ना. याच्यात हे बघा. खा खा केक सगळ्यांनी. कट कर. ताडी केक कट कर. सगळ्यांना दे. बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आमच्या कारभाऱ्यांचं बघा काय चाललंय. म्हणजे ते 25K होतं ना, तर आमच्या घरात टी व्ही नाही बरं का. कम्प्युटर आहे, कम्प्युटरलाच आम्ही सगळं हे करतो, पण टी व्ही नाही आहे. तर 25Kचं हे एवढं त्यांनी ते छान वाटलेलं त्यांना, की त्यांनी ते नाही का ते जिथे टी व्ही लावतात ना ते तिथं चिटकवलं नेऊन. म्हणजे त्यांना एवढं कौतुक होतं ना ह्या गोष्टीचं, की आपल्या चॅनलचे 25K फॉलोअर्स झालेले आहेत. तसे यूट्यूबचे सुद्धा आहेत बरं का माझे 42K, पण एवढा रिस्पॉन्स नाही आहे. मध्ये मध्ये मी व्हिडिओ टाकत नव्हते ना, तर आता जास्त करून कोण बघत नाही व्हिडिओ. पण मला जसा वेळ भेटेल ना तसे व्हिडिओ मी टाकत असते. जास्त करून शूटचे वगैरे असतात व्हिडिओ. आणि व्लॉगचं मी ठरवते दरवेळेस की असं करायचं, व्लॉग वगैरे काढायचे. पण विषय असा होतो की कंटिन्यू कॅमेरा घेणं पॉसिबलच होत नाही. तरीसुद्धा मी प्रयत्न नक्की करणार आहे. माझी काही कामं येतं थोडीफार, तर ती झाल्यानंतर ना मग मी करणार आहे. तर बघूयात आता कसं होतंय, काय होतंय ते. आणि हे सगळं झाल्यानंतर बाहेर स्काय शॉट आणले होते, तर ते लावायचं चाललेलं. खूप छान असं सेलिब्रेशन झालं आणि आजचा दिवस ना नेहमी आठवणीत राहील. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्यात मला. आणि थँक्यू सो मच.